मशीन आहे आणि अमित शहा वॉशिंग पावडर आहे. बरं का, अमित शहा ही वॉशिंग पावडर आहे. वॉशिंग मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाची वॉशिंग पावडर टाकायची का सगळं स्वच्छ होतं. अजित पवारही तसेच झालेले आहेत, अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत. असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये. राऊतसाहेब, महापालिका निवडणुकांमध्ये महायुती चिंचवडमध्ये बोलताना असं म्हटलंय की भाजपला सत्तेचा माज आलाय ना. असं कोण म्हणताय? अजित पवार आणि स्थानिकांकडे किती प्रॉपर्टी आहे हे सगळं मला माहिती आहे. असं स्वतः अजित पवार बोलतायत. अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय, वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो यातून स्पष्ट. भारतीय जनता पक्ष खातो आहे आणि त्यांना खाणं सोयीचं व्हावं म्हणून इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना त्याने आपल्या पक्षात घेतलं आहे. इतर पक्षातल्या खाणाऱ्यांना. जर भारतीय जनता पक्ष खात असेल, लूट करत असेल, भ्रष्ट मार्गाने प्रॉपर्ट्या करत असेल आणि अजित पवार त्या पक्षात उपमुख्यमंत्री आहेत त्या सरकारमध्ये आणि ते अशा प्रकारचं विधान करता आहेत, याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा? एकतर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता. मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहताय सरकारमध्ये? या शरद पवारांबरोबर परत. नाहीतरी तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये. त्यांनी काल असं म्हटलेलं आहे का दोन राष्ट्रवादी जर एकत्र असतील तर तुमच्या तोंडात साखर फोडो, असं अजित पवारांनी पत्रकारांना म्हटलेलं आहे. त्यामुळे तो कुठेतरी संदर्भ हो, अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं. अमित शहानं दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्मान्य शरद पवार साहेबांचा आहे. मूळ शिवसेना ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे. पण अमित शहांच्या मस्तीपायी आणि माजोरडेपणापायी हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले. राऊतसाहेब, महापालिका